महाविकास आघाड़ी योजनाओं को रोकने वाला गठबंधन कहते हुए एक बार फिर बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने महाविकास आघाड़ी पर हमला बोला। शिंदे गुट शिवसेना के बाद अब बीजेपी ने भी महाविकास आघाड़ी को घेरा है। बावनकुले छत्रपति संभाजीनगर में पत्रकार परिषद में बोल रहे थे। महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील। आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काढून टाकतील, आपलं आरक्षण काढून टाकतील। आणि महिलांना, आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ, आमचा खासदार निवडून द्या, 30 तारखेला पैसे घेऊन जा। आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे, रक्षाबंधन आलाय, पण त्यांचे खटाखट काही पोहोचत नाहीये। फुटारडेपणा केला, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करत आहे। समाजामध्ये भांडणं लावणे, जनतेला कन्फ्यूज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे। आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार, मोदींचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं एकनाथजी देवेंद्रजीत पवारांचं सरकार, हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं, राज्याला विकासाकडे नेऊ शकतं, हे आम्ही कन्व्हिन्स करणार आहे, घरोघरी जाणार आहे, संवाद करणार आहे। आणि या संवादात मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला मत दिलं, ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील। महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे। मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे। मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे, याकरता आम्ही काम करतोय।